माझं नाव ओंकार शिवाजी राजगुरू. माझ्या कवितेचं नाव आहे की जर ती नाही. जर एक व्यक्ती जर आपल्या आयुष्यात नसलं तर काय होतं? कागद हा कोरा ना लिहिण्यास काही पेन उचलली जात नाही माझी जर ती नाही. एक शब्द तिच्या सारांशाचा अपुरी पडेल ही माझी कहाणी जर ती नाही. ओले हे पावसाळे, अरे ओले हे पावसाळे ऊन मला झोंबत जाई, सहनशील कसा सांग मी होणार जर ती नाही. आहे पसंतीचा भटकंतीचा छंद माझा, आहे पसंतीचा भटकंतीचा छंद माझा, पण एकटे मला हे रस्ते सुचतच नाही जर ती नाही. भाव चेहऱ्यावर साचतो माझा अतिसुरेख, भाव चेहऱ्यावर साचतो माझा अतिसुरेख, बघाल तुम्ही कसे जर ती नाही. बहीण वहिनी ताई तर मी सर्वांनाच म्हणतो, बहीण वहिनी ताई तर मी सर्वांनाच म्हणतो, प्रेमिका कसे कुणास म्हणून जर ती नाही. ज्यांच्या आहेत त्यांनी या गजला घेऊन जावा, ज्यांच्या आहेत त्यांनी या गजला घेऊन जावा, मी तर मैफिलीचा संकेत ही नाही जर ती नाही. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव सांगण्याआधी मी एक दोन ओळी म्हणतो, त्यावेळी माझ्या कवितेचं नाव तुम्हाला कळून जाईल. हा विषय सगळ्यांच्या जवळचा असेल मला नाही माहिती. तू भेटावयास यावे मला मी एवढाही हट्टी नाही, तू भेटावयास यावे मला मी एवढाही हट्टी नाही, मी येईन भेटायला तुला तुझ्या ओठांना सुट्टी नाही, तुझ्या ओठांना. कवितेचं नाव आहे ओठस्पर्श. प्रसंग असा आहे, मी आणि माझी एक मैत्रीण किंवा मित्र बसलोय, ती मला म्हणत आहे की अरे तिच्या चेहऱ्यापेक्षा तिच्या ओठांवरच तुझं जास्त लक्ष असतं. त्यावेळेस मी तिला दिलेले साधं सोपं उत्तर आहे माझ्या शब्दात. मी म्हटलं खरं म्हटलं तर तिच्या चेहऱ्यापेक्षा तिच्या ओठांनीच लक्ष वेधलंय माझं. मी म्हटलं खरं म्हटलं तर तिच्या ओठांनीच लक्ष वेधलंय माझं. मी पाहिलंय तिला मला पाहताच तिच्या ओठांचा कोपरा तिच्या गालाच्या कुशीत चमकतो. मी पाहिलंय तिला मला पाहताच तिच्या ओठांचा कोपरा तिच्या गालाच्या कुशीत चमकतो. म्हणूनच मला वाटतं कदाचित माझा प्रवास तिच्या ओठांच्या कोपऱ्यापासून तिच्या ओठांच्या कोपऱ्यापर्यंत संपतो. आता गंमत झाली आहे, माझ्याशीच भांडणं चालू आहे. आता एक गंमत झाली की माझ्याशीच भांडणं चालू आहे. माझं हृदय माझ्या डोळ्यानं म्हणते अरे तिच्यावर प्रेम तर मी करतो, पण तिच्या ओठांना बघायचं नशीब फक्त तुझ्याकडे आहे. त्यावर माझे डोळे माझ्या हृदयाची समजूत काढून म्हणतायत अरे का वेड्यासारखा बडबडतोस तू? अरे वेडा आहेस का तू? का वेड्यासारखा बडबडतोस? तिच्या ओठांकडे बघण्याचं नशीब माझ्याकडे असले तर तिच्यासाठी तूच धडधडतोयस. अरे तिच्यासाठी तूच धडधडतोयस. असं या दोघांचं होत राहील. या दोघांच्या भांडणात माझ्या मनाकडे सर्वांचं दुर्लक्ष झालंय. या दोघांचं होत राहील. या दोघांच्या भांडणात माझ्या मनाकडे सर्वांचं दुर्लक्ष झालंय. अरे आधी मला सांगा, तिच्या ओठात अडकलेल्या माझ्या मनाला सोडवायला कोण येतंय? अरे आधी मला सांगा, तिच्या ओठात अडकलेल्या माझ्या मनाला सोडवायला कोण येतंय? शेवटच्या दोन लाईन. आयुष्यात एकदा असा तरी क्षण यावा, माझ्या आयुष्यात एकदा असा तरी क्षण यावा, तिच्या रसरशीत ओठांनी हालचालीचा प्रयत्न करावा आणि त्या हालचालीच्या प्रयत्नाला साथ म्हणून माझ्या ओठांचा ओठ स्पर्श घ्यावा. एक शेवटची कविता. आज लिहिल्या कित्येक ओळी मी पुन्हा फोडत होतो. चुकेल का म्हणून उगाच काही मी माझ्याच कवितेशी भांडत होतो. आठवणी सखे पुन्हा नव्याने तुझला या डोळ्यातील आसव मी सांडत होतो. डोळ्या सर्वे घालवलेल्या सुख क्षणांना उंजळत मी माझ्या वेचत होतो. तुला कधी पुन्हा लिहिलेल्या ओळी बोलू शकेल का? याच विचारात मी लिहिलेली पाने पुन्हा पाडत होतो. तुटलेल्या या हृदयाच्या जखमा मी पुन्हा करत होतो. आज लिहिल्या कित्येक ओळी मी पुन्हा ओढीत होतो.